नागरी सेवेत अधिकारी होणं हे अनेक तरुण तरुणींचं स्वप्न असतं। त्यासाठी लोक वर्षानुवर्ष मेहनत घेतात, रात्रीचा दिवस करतात, महागडे कोचिंग क्लासेस लावतात। काही जण गाव सोडून मोठ्या शहरात राहायला जातात, फक्त एका उद्दिष्टासाठी, अधिकारी होण्यासाठी। पण या सगळ्या मेहनतीनंतर जेव्हा कोणी अधिकारी बनतं तेव्हा समाज अपेक्षा ठेवतो। हा अधिकारी प्रामाणिक असेल, जनतेची सेवा करेल, भ्रष्टाचाराला दूर ठेवेल। पण काही अधिकारी असेही असतात जे अधिकारी होतात सेवा करण्यासाठी नव्हे तर सेटिंग करण्यासाठी। मित्रांनो, ही गोष्ट आहे झारखंड राज्यातील। इथली नागरी सेवा परीक्षा म्हणजे JPSC। आपल्या महाराष्ट्रात जशी MPSC असते तशीच तिथे JPSC। या JPSC मधून निवडलेली एक अधिकारी मिताली शर्मा, जिला पोस्टिंग मिळाली कोडरमा जिल्ह्यात सहकार विभागात सहाय्यक निबंधक म्हणून। आणि तिच्या पहिल्याच दिवशी जे घडलं ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल। पहिल्याच दिवशी मिताली शर्मानं लाच घेतली, ती पण थेट आपल्या ऑफिसमध्ये बसून। आणि एवढंच नाही, लाच घेताना रंगेहात पकडली गेली। 7 जुलै 2023 हा तो दिवस ज्या दिवशी मिताली शर्माचं अधिकारी करिअर संपलं। हजारीबागची रहिवासी, हुशार, अभ्यासू आणि नुकतीच JPSC मधून निवड झालेली मिताली शर्मा पोस्टिंग मिळताच कोडरमा जिल्ह्यात कामावर रुजू झाली। आणि मग सुरू झाली तिची बोहणी। तिच्या ऑफिसमध्ये आले होते रामेश्वर प्रसाद यादव, कोडरमा व्यापारी मंडळ सहयोग समितीचे सदस्य। हीच ती संस्था जी बियाणे वितरणासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते। 16 जून रोजी मिताली शर्मानं त्यांची पाहणी केली, काही कागदपत्रांबद्दल खुलासा मागितला आणि नंतर काय झालं ती म्हणाली, खुलासा टाळायचा असेल तर 20,000 रुपये द्यावे लागतील। रामेश्वर प्रसाद यादव यांना लाच द्यायची नव्हती। त्यांनी थेट हजारीबागच्या ACB ऑफिसला धाव घेतली, संपूर्ण तक्रार नोंदवली आणि मग ACBच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला। शुक्रवारी 7 जुलै 2023 रोजी हजारीबाग ACBचं पथक दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोडरमामध्ये पोहोचलं। आणि जेव्हा मिताली शर्मानं रामेश्वर यादव यांच्याकडून 10,000 रुपयांची लाच स्वीकारली, त्याच क्षणी ती रंगेहात पकडली गेली। कॅमेऱ्यांपुढे पुराव्यांसकट ACBच्या पथकानं तिला ताब्यात घेतलं। गुन्हा क्रमांक 523 दाखल करण्यात आला आणि झारखंड प्रशासनात एकच खळबळ उडाली। हजारीबाग जिल्ह्यात 11 दिवसात ACBची ही दुसरी मोठी कारवाई होती। याआधी एका वनरक्षकाला फक्त 500 रुपयांच्या लाचेसाठी पकडलं होतं आणि आता एका नव्या अधिकाऱ्याला 10,000 रुपयांसाठी। मिताली शर्माची ही पहिलीच पोस्टिंग होती। ती अभ्यासात चांगली होती, पण तिचं स्वप्न होतं खूप लवकर श्रीमंत व्हायचं। तिच्या मित्रांनी सांगितलं, मिताली नेहमी म्हणायची आयुष्यात पटकन वर जायचंय, श्रीमंती हवी, पण अतिलोभाने तिचा सगळा प्रवास संपवला। ज्या लोकांसाठी अधिकारी हे आदर्श असतात त्यांच्यासाठी अशा घटना म्हणजे विश्वासघात आहेत। जे लाखो तरुण वर्षानुवर्ष अभ्यास करूनही एक नोकरी मिळवू शकले नाहीत, त्यांच्यासाठी ही बातमी टोचणारी आहे। एकीकडे बेरोजगारीने त्रस्त तरुण आणि दुसरीकडे पहिल्याच दिवशी लाच घेणारे अधिकारी। हेच का आपल्या देशाचं प्रशासन? सरकारकडून तिला सर्व सुविधा दिल्या होत्या, पगार, निवास, गाडी, आदर, सगळं काही। पण लोभ आणि शॉर्टकटचं स्वप्न यांनी सगळं उद्ध्वस्त केलं। आता तिचं नाव झारखंड प्रशासनाच्या ब्लॅक लिस्टमध्ये नोंदवलं गेलं आहे। तिच्यावर फौजदारी कारवाई सुरू आहे आणि सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाली आहे। पहिल्याच दिवशी लाच घेतलेली अधिकारी। एक धडा मात्र या गोष्टीतून मिळतो, अधिकारी होणं म्हणजे सत्तेचं नव्हे तर जबाबदारीचं प्रतीक आहे। आणि जो अधिकारी पहिल्याच दिवशीच भ्रष्टाचार करतो तो फक्त स्वतःच नाही तर त्या प्रणालीवरही डाग लावतो। मित्रांनो, तुमचं काय मत आहे? पहिल्याच दिवशी लाच घेतल्यावर अधिकारी म्हणायचं की दलाल? कमेंटमध्ये नक्की लिहा।